संजय राऊतांच्या विरोधात डोंबिवलीमध्ये शिवसेनेनं निषेध आंदोलन केलं। राऊतांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं आणि यावेळी राऊतांवर बोलताना राजेश मोरेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। किशोरी पेडणेकर सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहेत। किशोरी ताई, सध्या अनेक नेत्यांच्या जीभ घसरताना पाहायला मिळतंय। दरम्यान संजय राऊतांवर बोलताना राजेश मोरे यांची सुद्धा जीभ घसरली, काय प्रतिक्रिया द्या? माजोरडीगिरी असते ना सत्तेची, ती दिसते आणि त्यांचे जे प्रमुख नेते असल्या बदमाश आणि वाटेल तसं हे करणं त्यांना ते सपोर्ट करतायत। मुळामध्ये कुठेही यांनी संजय राऊतांनी दिघे साहेबांचा कुठेही अपमान केलेला नाही, करणारही नाही आणि वास्तव जे आहे ते सांगितलं। जेव्हा दिघे साहेब अगदी दिसतील नगण्य याच्यामध्ये असतात आणि बाकीच्यांचे फोटो जेव्हा वर मोठे मोठे लावले जातात, दिघे साहेबांच्या नावाने राजकारण केलं गेलं, हे जर त्यांनी वास्तव सांगितलं असेल तर त्याचं काय एवढं म्हणजे कुठे अपमान झाला? आम्ही सुद्धा दिघे साहेबांचा कोणालाही अपमान करू देत नाही, होऊ देणार नाही, तर बाकीच्यांचं काय? नक्कीच किशोरीताई, या विरोधात तुम्ही काही आवाज उठवणार का, मोर्चा काढणार का, नेमकं काही करणार का तुम्ही या विरोधात? नाही, कशासाठी काय म्हणून राऊत साहेबांनी जे सांगतायत किंवा जे सांगितलंय ते वास्तव आहे ना। दिघे साहेबांचा अपमान झाला आणि हेही सांगितलं दिघे असते तर दिघे साहेबांनी हे मान्य केलं असतं का? किशोरीताई, मात्र सध्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हे पटत नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की यातून दिघे साहेबांचा अपमानच झालाय। त्यांना नाही पटत तर त्यांना लोकशाहीच्या मार्गाने जाऊ दे ना। कोणी अडवलंय त्यांना? लोकशाहीच्या मार्गाने कोणी जाऊ शकतं? नक्कीच। आता त्यांनी संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन केले, त्यांच्या फोटोला जोडे मारलेत आणि यावेळी बोलताना राजेश मोरे यांचीच जीभ घसरलेली आहे। अहो, यांचं सगळंच घसरलेलं आहे। त्यामुळे जिभेचं काय घेऊन बसताय? आणि आम्ही संजय राऊत साहेब हे अतिशय प्रगल्भ यांनी बोलतात, म्हणजे त्यांनी कुठेही त्यांचा अपमान केलेला नाही। ते जे तुम्ही वापरताय ते कसं चुकीचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न झालाय, ते खरं सांगितलंय म्हणून लागली मिरची। नक्कीच किशोरीताई, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर अशा पद्धतीनं डोंबिवलीमध्ये राजेश मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात होतं, मात्र यावेळी बोलताना राजेश मोरेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। वाघमारेजी, एकीकडे तुम्ही म्हणताय संजय राऊतांची जीभ वारंवार घसरते आणि त्यांच्या विरोधातच आंदोलन करताना आमदार राजेश मोरेंची जीभ आता घसरली। हॅलो, माझा आवाज पोहोचतोय वाघमारेजी? हो, पोहोचतोय। तर एकीकडे तुम्ही म्हणताय संजय राऊतांची जीभ घसरली, आता तुमचेच आमदार राजेश मोरेंची जीभ घसरली, आता काय करणार? काय आहे बघा, संजय राऊतांचा तुम्ही इतिहास बघा। संजय राऊत कंटिन्यू सगळ्या नेत्यांबद्दल किती खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत। या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं राजकारण अगदी गटारात नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊत साहेबांनी केलेलं आहे। आता लोकांच्या पण सहनशीलतेला मर्यादा आहेत। आपण जर कोणाकोणाची नावं घेऊन प्रत्येकाला एकदम मूर्ख समजून एवढ्या खालच्या घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलत असाल तर मग समोरच्याची पण शेवटी सहनशीलता संपते। याचा विचार संजय राऊतांनी करायला पाहिजे। म्हणजे मला तर नवल वाटतंय की ते संपादक होते सामनाचे आणि त्यांच्यासारखा माणूस ज्यावेळी इतक्या खालच्या पातळीवर बोलू शकतो आणि आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, म्हणजे त्याला अर्थ आहे का? तुम्ही संपादक होता, बाळासाहेबांनी तुम्हाला खासदार केलं, मग तुम्हाला खालून एखाद्या क्लार्क कामाला असणाऱ्या माणसाला खासदार केलं, मग तुमचा फोटो पण तिकडे लागतोय ना। आता आनंद दिघे साहेबांबद्दल संजय राऊत म्हणतात, तर आनंद दिघे साहेबांनी मुंबई नंतर ठाण्यामध्ये आणि MMR मध्ये प्रथम शिवसेना जी फोफावली ती ठाण्यामध्ये आणि
त्याच्या MMR रिजन मध्ये फोफावली आणि ते संपूर्णपणे त्या शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी आणि ती शिवसेना पसरवण्याची जबाबदारी आनंद दिघे साहेबांची होती. आज त्यांच्यामुळे तो MMR रिजन कोकण इथपर्यंत शिवसेना पुढे गेली. मग त्यांचं जे कर्तृत्व आहे आणि त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत सगळ्या शिवसैनिकांच्या, त्या भावनेचा तुम्ही ज्यावेळी अपमान करता त्यावेळी अशा नक्कीच वाघमारेजी, मात्र ज्यावेळी हे आंदोलन केलं जात होतं त्यावेळी राजेश मोरेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. आता ठाकरे पक्षातून यावर नेमक्या काय काय प्रतिक्रिया उमटतायत हे पाहणं महत्वाचं आहे.